जुलै 2025 हा महिना मिथुन राशीच्या लोकांना करिअरच्या बाबतीत अनपेक्षित फायदा देऊ शकतो। कामाच्या संदर्भात तुम्हाला प्रवास सुद्धा करावा लागू शकतो आणि त्यातूनही फायदाच होणार आहे। व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तुमचं उद्दिष्ट साध्य करू शकाल। आर्थिक परिस्थिती निश्चितच जुलै महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांची चांगली राहील। व्यवसायातून चांगला नफा कमवण्याच्या संधी मिळतील। नोकरीत सुद्धा बोनस किंवा इन्सेंटिव्ह चांगल्या प्रकारे मिळण्याची शक्यता आहे। कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले जे वाद आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा आता संपुष्टात येतील। आणखीन कोणत्या महत्त्वाच्या घटना मिथुन राशीच्या बाबतीत जुलै महिन्यात घडू शकतात, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा। ज्यांचं संवाद कौशल्य अत्यंत उत्तम असतं असे मिथुन राशीचे लोक। या मिथुन राशीच्या लोकांच्या करिअर किंवा नोकरीबद्दल बोलायचं झालं तर सरकारी नोकरी करणाऱ्यांना सकारात्मक परिणाम जुलै महिन्यामध्ये मिळू शकतात। त्याचबरोबर नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या, नवीन प्रकल्पही तुमच्या हाती येऊ शकतात आणि यशस्वीपणे तुम्ही ते पुढे न्याल। आता काही बाबतीमध्ये अडचणी जाणवू शकतात, जसं की नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांशी किंवा अधिकाऱ्यांशी काही बाबतीत मतभेद होत आहेत असं वाटू शकतं आणि त्यामुळे प्रगतीची गती थोडीशी मंदावते असं सुद्धा वाटेल। पण संयम आणि चिकाटीने तुम्ही तुमचं काम करत राहिलात तर निश्चितच त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील। आता बोलूया व्यवसाय करणाऱ्यांबद्दल। व्यवसायात तुम्ही जे नवीन प्रयोग करू पाहताय ते निश्चितच यशस्वी होतील। गुंतवणूक करताना मात्र नीट विचार करा। उत्पन्न वाढेल पण त्याचबरोबर खर्च सुद्धा वाढतील, म्हणून जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला उत्पन्न आणि खर्चाचा योग्य तो ताळमेळ घालावा लागेल। कर्ज किंवा गुंतवणुकीसाठी जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा अनुकूल आहे। त्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, द्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी तुम्ही जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातल्या काही दिवसांची निवड करू शकता। प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नवीन ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण होण्याची शक्यता आहे। कुणीतरी खास या महिन्यामध्ये भेटण्याची शक्यता आहे। वैवाहिक जीवनात काही गैरसमज तुमच्या जोडीदाराबरोबर होऊ शकतात। संयम ठेवून मोकळेपणाने संवाद साधून तुम्ही प्रत्येक समस्या दूर करू शकता। तुमच्या जोडीदाराबरोबर थोडा वेळ घालवा आणि योग्य तो संवाद जोडीदाराबरोबर साधा। बोलताना रागावर नियंत्रण ठेवा। आणि ही गोष्ट फक्त वैवाहिक जीवनातच नाही तर कुटुंबात सुद्धा तुम्हाला किरकोळ मतभेद या महिन्यात होताना दिसतील, जिथे तुम्हाला थोडं संयमाने घ्यावं लागेल। त्याचबरोबर तुमच्या कुटुंबात ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल। जुलै महिन्याच्या शेवटी तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढवणाऱ्या काही घटना घडू शकतात। आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पचन संस्थेशी संबंधित त्रास तुम्हाला होऊ शकतात, त्यासाठी योग्य तो आहार घ्यावा। त्याचबरोबर मानसिक तणाव टाळण्यासाठी योग, ध्यान या गोष्टींची मदत घ्यावी। झोपेची वेळ पाळा, मोबाईलचा वापर कमी करा आणि पाण्याचं प्रमाण वाढवा। जास्तीत जास्त पाणी प्या। या गोष्टी तुमचं आरोग्य चांगलं ठेवायला मदत करतील। आता मिथुन राशीच्या लोकांनी जर त्यांची प्रगती होत नाही असं त्यांना वाटतंय, करिअरमध्ये अडथळे येत आहेत किंवा कुटुंबात एकंदरीतच उत्पन्न कमी पडतंय, पगार वाढत नाहीये किंवा घरातल्या ज्येष्ठांची तब्येत सुधारत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची अडचण असू द्या, गणपतीची उपासना करणं मिथुन राशीसाठी नेहमीच लाभदायक ठरतं। त्याचबरोबर बुधवारच्या दिवशी हिरव्या गोष्टींचं दान करणं सुद्धा मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरतं। आता जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या तारखा जर बघायच्या झाल्या तर 7 ते 12 जुलैपर्यंत नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठीचा काळ अनुकूल असणार आहे। 17 ते 23 जुलै या दरम्यान सगळ्या प्रकारचे वाद टाळायचे आहेत आणि संयम ठेवायचा आहे। 27 ते 31 जुलै आर्थिकदृष्ट्या उत्तम काळ असणार आहे। कुठलेही आर्थिक मोठे निर्णय घ्यायचे असतील तर ते 27 ते 31 जुलैच्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात महत्त्वाचा सल्ला जो दिला जातोय मिथुन राशीला, त्यांनी भावनिक संतुलन या आठवड्यामध्ये राखण्याचा प्रयत्न करायचा आहे। भावनेच्या भरात कुठलेही निर्णय घ्यायचे नाहीयेत। अति राग आला किंवा अति तुम्ही उदास आहात, निराश आहात, अशा परिस्थितीमध्ये कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका। तो काळ जाऊ द्या, तो काळ टाळा। तुम्ही पूर्णपणे शांत झाल्यावरच तुमच्या समस्येवर कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो घ्या, कारण भावनेच्या भरात घेतलेले निर्णय बऱ्याचदा चुकीचे ठरतात आणि आपलं नुकसान करणारे ठरतात। ही गोष्ट जुलै महिन्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांनी लक्षात ठेवायची आहे। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मेष राशीचं कोणी असेल किंवा वृषभ राशीचं कोणी असेल आणि तुम्हाला त्यांच्याबद्दलही जाणून घ्यायचं आहे तर या राशींचे व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, ते नक्की बघा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा,
म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।